जैसे महाराष्ट्र में आप देख रहे हैं कि कुरैश बिरादरी जानवरों की खरीदी बिक्री और कटाई पे जो सो पाबंदी यानी बंद करने का और उसके लिए संघर्ष करने का जो ऐलान किया है, उसी तरह से आज लातूर ज़िले की लातूर शहर में मीटिंग हुई, जिसमें हमारे लातूर के सदर मौजूद रहे और लातूर ज़िले के तमाम बिरादरी यहाँ पे मौजूद रही। और हमने ये ऐलान किया है कि लातूर ज़िले में जो 11 तालुके हैं वो पूरे 11 तालुके में कुरैश बिरादरी कोई खरीदी बिक्री बाज़ार में नहीं करेगी और कटाई भी नहीं करेगी, जिसके चलते हमें तमाम शेतकरियों ने, तमाम शेतकरी संगठनों ने, चाहे वो फिर सियासी पार्टियों में जो सो वंचित बहुजन आघाड़ी हो, एमआईएम हो या और कोई किसी दीगर पार्टियों के जिम्मेदारान हो, ये सब लोग हमारे साथ में हैं और जो सो हमने पूरी तरीके से बंद करने का ऐलान किया है और इसके इफेक्ट आने वाले वक्त में जो सो आपके सामने आएंगे। ये सिर्फ लातूर में है कि पूरे महाराष्ट्र में बंद है? ये पूरे महाराष्ट्र में बंद है और जो सो ये पूरा बेमुद्दत, कोई इसकी तारीख नहीं है, बेमुद्दत जो सो ये बंद किया गया है। बाजार बंद आणि बीफ मटन बंद होणार आहे, काय दिवस? 2014 पासून गोवंशाचा कायदा या शासनानं राष्ट्रपतीच्या मंजुरीनं लागू केला। जेव्हा कायदा होतो तर कायद्याचं पालन सर्वांनी केलंच पाहिजे आणि हा कुरेशी समाज कायद्याला मानणारा वर्ग आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 35,000 कुरेशी समाजाचे लोक या व्यवहाराशी निगडीत आहेत आणि यांच्या रोजीरोटीचा व्यवसाय हा जनावर खरेदी विक्री आणि बफेलो कटिंग, बफेलो म्हणजे म्हैसला कोणत्याही पद्धतीचं कायदा नाही आहे। म्हैस आपण खरेदी करू शकतो, म्हैस आपण कापू शकतो आणि 2014चा जे कायदा आहे तो कायदा गोवंश हत्येचा आहे, गोवंश कटिंगचा आहे। परंतु 2014 नंतर हे ज्यांच्या गोशाळा आहेत त्यांनी भाडोत्री गुंडे, ते बजरंग दलचे असतील, ते विश्व हिंदू परिषदेचे असतील किंवा फिरणारे जिल्ह्यातील शहरातील गुंड असतील, अशा लोकांना हाताशी धरून कुरेशी समाजाला आणि शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम या गेल्या 10 वर्षापासून सातत्याने चालू आहे। करोडो रुपयाचा माल व्यापाऱ्यांचा, कुरेशींचा आणि शेतकऱ्यांचा या गोशाळेमध्ये गोरक्षकांनी धरलं, पोलिसांनी त्या गोशाळेत दिलं आणि त्या गोशाळेतून जनावर विक्रीचा धंदा या गोशाळेवाल्यांनी चालू केलेला आहे। त्यांची काय दाद फिर्याद नाही। आमची प्रमुख मागणी अशी आहे, या व्यवहाराला लिगली करावं। लिगली म्हणजे प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात सलाटरची व्यवस्था या शासन आणि प्रशासनानं करावी। आजपर्यंत जेवढा माल, ते म्हशी असतील, बैल असतील, तर कुरेशी समाजानं गायीची खरेदी विक्री सुद्धा बंद केलेली आहे। हे सगळे आमचं जे माल धरलेला आहे, सगळ्या गोशाळांची चौकशी व्हावी, या गोरक्षकांचा, कथाकथित गुंडांचा बंदोबस्त व्हावा, यांच्यावर कारवाई व्हावी। हे गाड्या अडवतात, गाड्या अडवल्यानंतर पैशाची मागणी करतात, पैशाची मागणी पूर्ण नाही झाली तर पोलिसांना बोलवतात, टाइम पडल्यास पैसे काढून घेणं, टाइम पडल्यास कुरेशी समाजाला, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना मारहाण करणं आणि बेदम मारहाण करणं, अशा पद्धतीचं काम चालू आहे। अशा पद्धतीच्या कामाला आम्ही वैतागलेलो आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील कुरेशी समाजानं चक्क खरेदी, विक्री आणि कटाई हे सगळं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसारच त्या संदर्भात आज लातूर जिल्ह्याची मीटिंग होती आणि पूर्ण लातूर जिल्ह्यात सुद्धा शनिवारपासून म्हणजे रविवारी हा लास्ट दिवस राहील आणि सोमवारपासून या लातूर जिल्ह्यात पूर्णपणे बेमुद्दत खरेदी, विक्री आणि कटाई या सर्व बंद राहणार आहेत। याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे, याचा फटका ट्रान्सपोर्टिंग करने वाल्या छोट्या गरीब टेम्पो चालकांना बसणार आहे।
अशा पद्धतीनं हा आम्ही बंद केलेला हे इफेक्ट या सगळ्यावर होणार आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासनाला आमची विनंती आहे, या बाबीचा गंभीरपणे विचार करावा आणि याची दखल घ्यावी. बिलकुल एका विशिष्ट समाजाला ह्याच्यामध्ये टार्गेट नक्की केलं जातं आणि आमची मुख्यमंत्र्यांना आणि शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती आहे, हे कथाकथित जे संघटना आहेत, जे गुंडागर्दी करून, हे मॉब लिंचिंग करून, अशा संघटनांवर सुद्धा पाबंदी आणली पाहिजे, यांच्यावर बॅन केलं पाहिजे आणि या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे.